पीपल बॉर्न ऑन 1, 10 अँड 28 पुढचं वर्ष म्हणजे 2026 हे कसं असणार आहे हे आता आपण बघणार आहोत. 9 ऑफ वॉन्ड्स आणि पेज ऑफ कप्स. सो पुढच्या वर्षी आत्तापर्यंत तुम्ही जे काय एफर्ट्स घेतलेले असेल त्या एफर्ट्समधनं कदाचित कंटाळलेले असाल, तुम्ही गिव्हअपच्या मार्गावर असाल, तर लक्षात ठेवा की पुढचं वर्ष हे तुम्ही जे काय आत्तापर्यंत केलेले आहेत त्याचे रिझल्ट्स मिळण्याचं वर्ष आहे. तुम्ही आता ज्या काय यू हॅव सोड द सीड्स त्याचं बरोबर फ्रुट्स जी काय आहेत ती तुम्हाला मिळणार आहेत. पुढचं वर्ष आहे तुमच्या दृष्टीने ग्रोथचं वर्ष आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला अत्यंत क्रिएटिव्ह राहणं आवश्यक आहे, प्लॅनिंग करणं आवश्यक आहे, ऑर्गनाइज राहणं आवश्यक आहे, मेंटली इमोशनली तुम्हाला काम राहणं आवश्यक आहे, मॅच्युअर्ड थोडंसं बिहेवियर किंवा तुमचं थॉट पॅटर्न थोडासा मॅच्युअर्ड लेवलला नेणं गरजेचं आहे. हे जर केलं आणि तुमच्या ज्या काही तुम्ही ऍक्शन्स घेताय, एफर्ट्स घेताय, हे जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे पुढच्या वर्षी.